तुम्हाला सोडून गेले। मला अभिमान वाटतो त्यावेळेस पवार साहेब एकटे पडले होते, पण खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या मागे खंबीर जर कोण उभा राहिला असेल तर जयंतरावजी पाटील साहेबांसारखा नेता त्या ठिकाणी उभा राहिला। त्यांच्यावरही दबाव होता, त्यांनाही फार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण पाटील साहेब म्हणाले माझं काय व्हायचंय ते होईल, पण मी पवार साहेबांच्या पाठीमागे मी पाठिंबा सोडणार नाही। अशी निष्ठावंत माणसं आज पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत। आणि म्हणून आज जयंतरावजी आपण ह्या तालुक्याला काही नवीन नाही। आपले वडील राजाराम बापू पाटील हे मंत्री असताना कैलासवासी भाऊची आणि त्यांची अतिशय जवळचं नातं होतं। दोघंही मंत्रालयाच्या समोर A4 आणि A6 या बंगल्यामध्ये राहायचे आणि ते कौटुंबिक संबंध तो ऋणानुबंध राजकारणामध्ये गेले 50 वर्ष आम्ही दोन्ही कुटुंबांना आज या ठिकाणी सांभाळलेला आहे। चढउतार येतो, सत्ता येते, सत्ता जाती, पद येतात, पद जातात, पण मैत्रीचे संबंध, घरगुती संबंध हे कायम जपणारं हे इस्लामपूर वाळव्याचं पाटील घराणं आहे। आणि मला आज अभिमान आहे की एवढ्या धावपळीच्या काळामध्ये खरं त्यांना 1 मिनिट सुद्धा वेळ नव्हता। मी नुसता मेसेज पाठवला, जर आपल्याला वेळ असेल तर एक 10 मिनिटं आमच्या मतदारसंघात येऊन जा, आणि 5 मिनिटांमध्ये त्यांचा रिप्लाय मला आला, हर्षवर्धनजी कुठे यायचंय सांगा, मी सगळा प्रोग्राम रिॲडजस्ट करतो, पण तुमच्याकरता एक सभा घ्यायला मी या ठिकाणी येईल। आणि आज ते या ठिकाणी आलेले सांगतो। आणि म्हणून आपली नाती प्रेमाची आहेत, आपली नाती विश्वासाची आहेत, आपली नाती गद्दारी करणारी नाहीत, आपली नाती सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची आहेत। आणि आपले नेते आदरणीय पवार साहेब हे खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे। साहेब, या भागामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 22 गावांच्या स्थितीचा पाण्याचा प्रश्न आहे। मी 14 पर्यंत आमदार मंत्री असताना सांगा बरं, कधी आपल्याला शेतीला पाणी कमी पडलं का? कधी पाणी कमी पडलं आपल्याला? मग आज 10 वर्ष झालं आमच्या या 22 गावातल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, उद्योग नाहीत, बापू म्हणल्याप्रमाणे एका माणसाला नोकरी मिळाली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज फक्त आणि फक्त ठराविक लोकांची घरं भरण्याचं काम या काळामध्ये मित्रांनो झालेलं आहे। साहेब, आपण पाटबंधारे मंत्री असताना असा एक प्रचार केला जातो की 5 TMC पाणी तालुक्याला मंजूर झालं आणि म्हणले हर्षवर्धन पाटलांनी ते पाणी रद्द केलं। आता तुम्हीच त्या खात्याचे मंत्री होता, मला असं वाटतं ह्याचा खुलासा सुद्धा ह्या निमित्तानं होणं गरजेचं आहे। तुमच्याच काळामध्ये ते सर्वे करायला एक पत्र निघालं होतं, तुम्हीच ते खडकवासलाचं जो बोगद्याचं जे काम आहे त्या बोगद्याच्या कामाची मंजुरी सुद्धा मला वाटतं कुणी दिली असेल तर ते जयंतराव पाटील साहेबांनी दिलेली आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे। आणि म्हणून विषय खूप आहेत, आपण रोजच बोलत असतो, पण आज त्यांनाही जायची घाई असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शब्द देऊ का की आपण मतदान कसं करणार आहे म्हणून? सगळ्यांनी एकदा हात वर करून सांगा। आणि म्हणून आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की बॅलेट बॉक्स आहे आपला, असे 2 मशीन्स आपल्याला येणार आहेत आणि या 4थ्या नंबरला माझं नाव आहे। आता नवीन नियम निघालेला आहे, उमेदवाराचा फोटो पण त्याच्यावर येतो आणि त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि त्याच्यासमोर बटन दाबलं की आपलं मतदान झालं, 23ला आपला विजय होणार आणि विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम। या पद्धतीने आपल्या सर्वांना मित्रांनो काम करायचंय। आपण 4 नंबरला आहे, आपण काय 2 नंबर करणारी माणसं नाही सांगतो। कळलं तुम्हाला? हुशार आहे तुम्ही लोक सगळे। आणि त्यामुळे आज साहेब या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या हातात निवडणूक गेली बघा। आता साहेब कुणी काही म्हणू द्या, आता एका बाजूला धनशक्ती आहे, दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे, एका बाजूला दादागिरी आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही हात जोडून लोकांना नमस्कार करतोय। अहो साहेब, हे व्हिडिओ बघितला का आपण सांगतो? वेळ कमी, आता त्यांना भाषण करायचंय। आज जर आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या तालुक्यामध्ये किती दादागिरी झाली, या तालुक्यामध्ये तुला कोण सांगणार? तुला घंटा कोण विचारणार आहे तुला? हराम करून
ते मोठा लांब लचक व्हिडिओ. आता ही भाषा आम्ही 40 वर्ष राजकारणात आहे, 20 वर्ष मंत्रिमंडळात होतो, मोठे भाऊ 18 वर्ष मंत्री होते, 30 वर्ष आमदार होते, 10 वर्ष खासदार होते. जयंतरावजी पाटील 35 वर्ष आमदार आहेत, 30-35 वर्ष मंत्री आहेत. पवार साहेब इतके वर्ष काम करतात. कधी आपण अशी भाषा वापरली? आज तुम्ही शिवीगाळ करताय, अर्वाच्य भाषेमध्ये बोलताय. आणि कोण आहे नाना गवळी? एक नाभिक समाजाचा, ओबीसी समाजाचा एक गरीब माणूस आहे, आणि त्याला तुम्ही अशी भाषा वापरता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचा अपमान केला, तुम्ही नाभिक समाजाचा अपमान केला, तुम्ही इंदापूर तालुक्याचा अपमान केला. हे जर उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, आणि तुम्ही नाही उत्तर दिलं तर उद्याच्या 23 तारखेला या तालुक्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण करा, एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. आवाज कमी येतोय जरा. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय पाटील साहेब विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद.